बातमी खरं तर तापमानासंदर्भातली आहे, कारण संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान होतं आणि त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशानं घट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. सकाळी विरळ धुकं पडेल हा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय. गेल्या आठवड्याभरात तापमानात प्रचंड चढउतार होतोय, त्यामुळे आजारांना सुद्धा निमंत्रण मिळत असल्याचं आपण पाहतोय. यासोबतच पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. अकोल्यातील मुख्य 5 सिमेंटचे रस्ते निकृष्ट असल्याच्या अहवालावरती VNITने शिक्कामोर्तब केला. मात्र अनेक वर्षांपासून हा अहवाल अकोला महापालिकेने गुंडाळून ठेवलाय. पालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे आक्रमक झाले. दोषींवर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली. वर्षभरापासून मालमत्ता कर न भरल्यानं मुख्याधिकारी पवन दत्ता यांनी नाट्य मंदिराला 36 लाख रुपये न भरल्यानं सील ठोकलं. मात्र नगर विकास विभागानं आता या कारवाईला स्थगिती दिली. नवीन वर्षात मुंबईकरांना आता जादा लाईट बिल येईल. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव हे दाखल केले. तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे आपला अर्थसंकल्प मांडणार आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद असेल. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणीपुरवठा बंद असेल. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. पुण्यात घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तसे थेट आदेश दिले. दहशतवादी कारवाया आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. इंस्टाग्रामवरती मैत्री करून एका तरुणानं तरुणीला अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल केले आणि पैसे उकळल्याची बाब समोर आली. सलग 5 वर्ष हा प्रकार घडत होता. तिच्या कुटुंबियांना हे कळताच त्यांनी मुलीला मानसिक आधार दिला आणि आरोपी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी या आकाश दाभाडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. भंडाऱ्याच्या लाखांदूर या तालुक्यातील सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली आहे. दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी शव असलेल्या वाहनासह रास्ता रोकोही केलेला आहे. भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा हा आता विवाह बंधनात अडकला. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि या संदर्भात माहिती दिली. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला. दिल्लीमधल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती पार पडलेल्या खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावून भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघानं इतिहास रचलाय. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने 38 गुणांनी पराभव केलाय, तर भारतीय पुरुष संघानं देखील अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा दणदणीत पराभव केला.
भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानाला 50 वर्ष पूर्ण झाले। या निमित्त भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलेल्या मुंबईच्या 8 कर्णधारांचा सत्कारही करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 माजी अध्यक्षांचा या दरम्यान सत्कार झालाय। 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं अनावरण देखील यावेळेस करण्यात आलं। रोहित, अभी फोटो में ट्रॉफी पास में है। पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण शाळा आणि कॉलेजेसमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे। परीक्षा केंद्रांसाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल। वेळेप्रसंगी आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते। त्यामुळे खरं तर हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आपण म्हणू शकतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट आपण या संदर्भात जाणून घेऊयात, ती म्हणजे केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणारे। सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी सुद्धा घेतली जाणार असल्याचं कळतंय। केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा आणि कॉलेजेसचा स्टाफ जो आहे तो मागवला जाणार आहे। वेळेप्रसंगी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाईल। इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा कधी येते आपण पाहतोय। 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होईल। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत असेल। 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत असणार आहे। तर त्यामुळे आपण पाहतोय 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तर जवळ आलेली आहे, मात्र सुपरवायझर सुद्धा कडक असेल। त्यामुळे आता कॉपी मुक्त परीक्षा होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। यासोबतच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण राज्यभरात घडत आहे, त्यांचा आढावा देखील घेऊयात वेगवान स्वरूपात। अंबरनाथमध्ये एका भरधाव कारने बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरला धडक दिलेली आहे, त्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। कल्याण बदलापूर या मार्गावरती खरं तर हा अपघात झालाय। डॉक्टर रेश्मा जखमी महिलेचं नाव आहे। तर अपघातानंतर कार चालक मात्र फरार झाला असल्याचं देखील कळतंय। याशिवाय अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। खडी क्रशरने भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाले आणि त्यामुळे धुळ्यात भीषण अपघात झालेला आहे। विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकली आणि अपघात झाला। या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झाला। चालकावरती सध्या उपचार सुरू आहेत। नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकल स्वारला धडक दिल्या। यानंतर वातावरण तापल्याचं बघायला मिळालेलं आहे। शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती सध्या मिळते। पुण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। हवेली पोलिसांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केलंय। गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदर हवेली पोलिसांनी कारवाई केली। खडकवासला धरण चौक परिसरामध्ये पेट्रोलिंग करताना ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। पुण्यातील विविध भागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तूल्स आणि जिवंत काडतुसं जप्त केली। सोबत 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणले जात होते आणि पुढे त्याची विक्री लाखो रुपयांमध्ये होत होती असं देखील समोर आलेलं आहे। अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची मुजोरी समोर आली आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला रोखलं आणि त्याच्या टीमवरती डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न डंपर चालकांनी केला। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलं।
बांगलादेशने खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर देखील 15 वरून 5% करण्यात आला. बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाल्या. घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली. आवक कमी झाली, त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरातही वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. हवामान बदलाचा फटका बसल्यानं यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपलाय. त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदाची मागणी लक्षात घेता आयातदारांनी इराण आणि तुर्की या ठिकाणी सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झालाय. पुढची बातमी अभिनेता सैफ अली खान संदर्भातली. कारण अभिनेता सैफवर हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींवरती लक्ष ठेवत होता अशी माहिती तपासात समोर आली. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांचे स्क्रीनशॉट्स सापडलेले आहेत. वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट्स त्यानं काढून ठेवले होते अशी माहिती मिळते. एकंदरीतच पोलिसांची नेमकी काय अपडेट आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे या संदर्भात हा जो आरोपी आहे तो संपूर्ण लक्ष ठेवून होता अशी माहिती सध्या मिळते. यासोबतच उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. पावसाळा येण्याआधीच पावसाळी नाल्यांच्या साफसफाईवरती भर दिला जातोय. पावसाळी नाल्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन आता वाढवण्यात येत आहे. त्याच्या देखरेखीवरती लक्ष दिलं जाते. निम्नतम दर आकारणाऱ्या कंपनीला हे काम आता दिलं जाणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल 238 नव्या एसी लोकल ट्रेन मिळतील. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थातच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटी उभारली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी याची घोषणा केली. राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्र गुजरातप्रमाणे इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. तर 26 जानेवारीपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास 12 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे. बेलापूर ते पेंदर मेट्रोचे 20 जानेवारीपासून सुधारित वेळापत्रक लागू केलं जाईल. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ केल्या. त्यामुळे आता दर 10 मिनिटांनी मेट्रो धावेल. प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रकात हा बदल सुद्धा करण्यात आलाय असं सिडकोने सांगितलं. आणि यानंतरची एक मोठी बातमी थेट कोल्हापुरातून आहे. कारण दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया होणार आहे. श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग आता संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे. मंगळवार दिनांक 21 ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी या कालावधीमध्ये भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्यामुळे आता ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल. 21 ते 24 जानेवारीमध्ये मूळ मूर्तीचं दर्शनही बंद असेल. ज्योतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाण्याचा काही प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यानंतर इतर काही मोठ्या महत्त्वाच्या अपडेट वेगवान स्वरूपात. सुरुवातीला बातम्या राजकीय विश्वातून. शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली. मात्र यादी जाहीर करताच महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.
गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं, मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त असेल. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी महायुतीचे रस्सीखेच आहे. त्यानंतर आता निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले देखील आग्रही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन ते करतील. माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्यासह अनेक जण आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. बीडचे पालकमंत्री पद हे मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे, असं त्या म्हणाल्या. अजित पवार बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावतील ही अपेक्षा, असं देखील अंधारे म्हणाल्या आहेत. सरपंच हत्येवरून जरांगेंनी मुंडेंवर निशाणा साधला. आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चात जरांगेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केले. मुंडेंनी टोळ्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्या टोळ्या संपवाव्याच लागतील, असं जरांगे म्हणत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारावर झालेले दोन्ही हल्ले हे बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. कळमनुरीचे उमेदवार दिलीप नाईक आणि वसमतचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर महाराज यांच्यावरील हल्ला बनावट आहे. दरम्यान मतांसाठी बनावट हल्ले करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या तिसऱ्या मराठी विश्व संमेलनासाठी आता बैठक झालेली आहे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती हे संमेलन होणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या संमेलनामध्ये साहित्यिक मधु कर्णिक यांना पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. ही माहिती देखील सामंत यांनी दिली. मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे, असं धनंजय मुंडेंनी ठणकावलं. आपल्याला ठरवून लक्ष केलं जाते, असा आरोप मुंडेंनी केलाय. कठीण काळात देखील पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिले, ही भावना मुंडेंनी बोलून दाखवली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण करणं अवघड आहे, ही माहिती समोर येते. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागानं केलेली नाही आहे. तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेला नाही आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याला दुजोरा दिलेला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेतील. पश्चिम विदर्भातील 5 जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योगात आतापर्यंत 5 कोटी रोजगार निर्माण केले, तर भारताचा वाहन उद्योग आगामी 5 वर्षात जगात पहिल्या क्रमांकावर असेल, असं देखील गडकरींनी म्हटलंय. आमच्यासारख्याचं चित्र दिसणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावला. या व्यंगचित्रात एका गाडीमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री दिसतात, तर याच गाडीच्या डिक्कीमध्ये राज ठाकरे यांना देखील दाखवण्यात आलेलं आहे. शिंदेंनी आता पंतप्रधान खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाही, उलट ते बिघडवत आहे. त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा, ही विनंती त्यांनी केली. लाडकी बहीण योजना बंद होणार असा दावा प्रणिती शिंदेंनी केला. सोलापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साम टीव्हीच्या बातमीची दखल शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीटात जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता, तो उल्लेख आता रद्द करण्यात आलाय. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकीटावर राहणार नाही, असं शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलंय.
आणि पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे. त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत आता अजितदादांनी दिले असल्याचं पाहायला मिळतंय. कारण गरीब लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे असं यावेळेस अजितदादा म्हणताय. याचाच अर्थ जे नियमांमध्ये बसत नाही त्यांना वगळलं जाणार असल्याचं कळतंय. माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल. जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि यानंतर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येणार आहे. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख असेल. पुढची बातमी थेट बघूयात अमेरिकेतून, कारण डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे. वॉशिंग्टनमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि बर्फवृष्टी सुद्धा होतीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा कॅपिटलच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये होणार नाही आहे. कॅपिटलच्या आत हॉलमध्ये हा सोहळा होईल. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील. परराष्ट्र मंत्री S जयशंकर भारताकडून या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. तर रिलायन्सचे चेअरमन अर्थातच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. बातमी मुंबईमधून आहे आणि अर्थातच क्रिकेट प्रेमींचं विश्व असलेल्या वानखेडे स्टेडियमवरून बातमी आहे, कारण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सचिन सचिन असा जयघोष ऐकायला मिळालाय. निमित्त होतं वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं. तर वानखेडेवरती सचिनचा सत्कार सुद्धा या दरम्यान करण्यात आला. सचिन तेंडुलकरने यावेळेस वानखेडेवरच्या अनेक आठवणी जागवल्या. रिटायरमेंटची मॅच वानखेडेवरच का खेळवली गेली याचं रहस्य यावेळेस सचिनने उलगडून सांगितलंय. 2013 मध्ये सचिन वेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर त्याच्या करिअरमधला 200वा आणि अखेरचा सामना केला होता. मात्र वानखेडे स्टेडियमच का हे सचिनने स्वतःच सांगितलं. इतने साल मैं क्रिकेट खेल रहा था, 24 साल फॉर इंडिया, एंड बिफोर दैट another 5-6 years, so around about 30 years. 30 साल में मेरी माँ ने मुझे कभी खेलते हुए देखा नहीं था. एंड उस समय मेरी माँ की तबीयत ऐसी थी कि शी वॉज नॉट एबल टू ट्रैवल. शी वुड नेवर हैव बीन एबल टू गेट टू एनी अदर वेन्यू अदर देन वानखेड़े स्टेडियम. तो मैंने रिक्वेस्ट की कि मेरी एक लास्ट विश है, लास्ट ख्वाहिश है कि मेरी मदर यहां बैठ के मुझे एक बार देखे कि 24 साल में घर छोड़ के क्यों जा रहा था. एटलीस्ट वो एक मेरी तमन्ना पूरी हो. एंड वेरी ग्रेशियसली BCCI accepted.